जून महिना चालू होतो आणि पावसाची चाहूल लागते. मातीवर पडणाऱ्या त्या पावसाच्या थेंबा थेंबांचा सुगंध सगळीकडे दरवळतो. जसं पाऊस पडताच मुंबईकराला चहा आणि कांदा भजी आठवतात, त्याचप्रमाणे कोकणकराला बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. शहरात राहणारा चाकरमानी हा गावी येण्यासाठी बसची किंवा ट्रेनची बुकिंग करतो. त्याचप्रमाणे गावी राहणारा बळीराजा शेतकरी हा गणपतीच्या आगमनाची तयारीला लागतो. अगदी नटून थटून आलेला बाप्पा आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळतो. पण हा बाप्पा घडतो कसा, बनतो कसा आणि या सगळ्याची प्रोसेस कशी असते हे पाहण्यासाठी आज आपण आलोय ईश्वरी कला केंद्राला भेट द्यायला. या कला केंद्रात बाप्पाला घडवण्याचं काम करतात भावेश दिके. जाणून घेऊया त्यांच्याकडून हा बाप्पा कसा घडतो, या सगळ्याची प्रोसेस कशी असते. म्हणजे एकंदरीत ह्या क्षेत्राची आवड कधीपासून निर्माण झाली किंवा गणपती बनवायला कधीपासून सुरुवात केली तुम्ही? मला बघा, एकतर माझी फील्डच आर्टची आहे. बरोबर. माझं शिक्षणच कला क्षेत्रातून झाल्यामुळे मला एकतर पेंटिंग आणि स्कल्पचरची आवड पहिल्यापासूनच आहे. आणि आता याला तर मला वाटतं मी काहीतरी 2012 पासून हे काम करतोय, पेंटिंग आणि गणपती वगैरे बनवण्याची. माझं स्वतःच मी गेल्या वर्षी चालू केलं, पण याच्या अगोदर मी बाहेर काम करायचो. बरं बरं. म्हणजे आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की एखाद्या साच्यामध्ये माती वगैरे सगळं असं भरून होल्ड करून एखादी मूर्ती डायरेक्टली तयार होते असं. नाही नाही नाही, तसं नाही. ते तसं नाही. प्रत्येक पार्ट हा वेगवेगळाच येतो. एका साच्यातून आहे ना फक्त एक धड असते, पायाचा भाग. जर हे पाय जर का तुमच्या बेसच्या बाहेर असतील तर ते पाय वेगळेच असतात. आता हा बेस मध्ये त्याच्यामुळे ते पाय फक्त येतील, हा धड येईल. हाताचा एवढाच भाग येतोय. हा इथून एवढा जो हात आहे हा वेगळा आहे, याच्या पार्ट वेगळे आहेत. ही फिरकी आहे, याचे पार्ट वेगळे येतात. आता ही मागची प्रभावळ आहे, तोही पार्ट वेगळा येतो, कारण ते एका साच्यातून येऊ शकत नाही. अच्छा अच्छा. नाही, एकंदरीत इथं आल्यानंतर ते बघायला मिळालं की बाबा अशा पद्धतीने गणपती बनतो. म्हणजे आपला गणपती रेडी होऊन जेव्हा घरी येतो तेव्हा आपण बघतो, पण खरंच त्याची ही जी बनवण्याची क्रिया आहे ही म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे. होय होय, मोठी प्रोसेस आहे. म्हणजे जवळपास एक गणपती बनवायला गेला तर आपल्याला 12 ते 13 वेळा आपल्या हातातून जातो तो. अगदी साचा भरण्यापासून पेंटिंगचं काम पूर्ण होईपर्यंत 12 ते 13 वेळेला एक मूर्ती हातातून जाते. आपल्याकडे कोणते गणपती मिळतात, म्हणजे कशा प्रकारे मिळतात? आता बघा, आपल्याकडं तुम्हाला साईज वारी म्हटलं तर 1 फूट पासून जवळपास 2 ते 2.5 फूट पर्यंत मूर्ती मिळते. आता त्याच्यामध्ये काही ज्या मूर्त्या ह्या साच्यातून काढल्या जातात, जशी आता ही आहे, ही साच्यातली मूर्ती आहे. बरोबर. पण काही लोक माझ्याकडे असे कस्टमाइज ऑर्डर घेऊन येतात, जे फोटो दाखवतात मला आणि त्याच्यानुसार बनवून घेतात. पण त्यांचे रेट खूप जास्त आहेत, कारण जसं साच्यातनं काढायला जर 2 ते 3 दिवस लागतात, तर ती हँडमेड बनवायला आम्हाला 7 ते 8 दिवस जातात. हा बरोबर. म्हणजे जसा फोटो मी एखादा फोटो तुम्हाला दिला तर तशी मूर्ती आम्हाला होय 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 आहेत ना, तशाही आहेत. नाही, म्हणजे ह्या सगळ्या मूर्त्या आपल्याकडे मातीमध्येच बनल्या जातात ना? होय होय, प्युअर इको फ्रेंडली शाडू माती. त्याच्यामध्ये आम्ही फक्त कात्या टाकतो जो मजबूतीसाठी लागतो. दुसरं त्याच्यामध्ये काहीच ऍड करत नाही. खरंच बाप्पानं असं घडताना पाहून मन तृप्त झालं. पाच ते 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतो, त्याचा आनंद वेगळा असतो. आणि प्रत्येकाच्या घरी तो 5 ते 10 दिवस असेल, पण तुमच्या हातातून तो घडतोय म्हणजे साधारण 1 ते 2 महिने त्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर जवळपास गणपतीचं काम आमचं चालतं 2 ते 3 महिने. हा 3 महिने हा जो कालावधी आहे ना, गणपतीचं काम करण्यात एक वेगळीच मजा असते बघा. गणपती घरी बसल्याच्या नंतर जे 5 दिवसाची ती मजा येते ना, ती आम्ही जवळपास 2-3 महिनेच घेत असतो, कारण नेहमी आमच्या समोर बाप्पा असतो. बरोबर. आणि त्याचं काम करायला खूप मजा येते, खूप मजा येते.
एखाद्याला जर आपल्या इकडे जर गणपती बनवायचा झाला तर एक सुरुवातीचा एखाद छोटा छोटा गणपतीपासून ते अगदी मोठ्या गणपतीपर्यंत साधारण एक सरासरी प्राइस काय असू शकते? आता बघा, छोट्यात छोटी म्हणजे 1 फुटाची आहे आणि 1 फुटाची मूर्ती जवळपास आपल्याकडे 1500 पासून चालू आहे. अच्छा. मग त्याच्यानंतर 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट या साईज आहेत. त्या साईज प्रत्येक मॉडेलची वेगवेगळी किंमत आहे. हा, म्हणजे जसं कस्टमाइज असेल तर हो, त्याची हो. प्राइस जास्त असेल. कस्टमाइजची जास्त आहेत. साच्यातल्या सुद्धा काही काही मूर्त्यांमध्ये जास्त काम करावं लागतं. हा. काही मूर्त्या अगदी सिंपल असतात, त्याच्यामध्ये जास्त काम करावं लागत नाही. जेवढा वेळ जातो तेवढे चार्जेस लागतात. बरोबर. वहिनी, कसं वाटतं तुम्हाला हे काम करताना? मला काही फारसं यातलं जमत नाही, पण मी छोटं मोठं थोडी मदत करते. माती मळणे, थोडा हे साफ करणे बाप्पा. खरं तर प्रत्येक काम हे वेगवेगळं असतं, परंतु हे काम नसून हा एक आनंद आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. चला तर पाहूयात बाप्पा पूर्णत्वाला येईपर्यंतची सर्व प्रोसेस ही कशी असते. सर्वात महत्वाचं आणि पहिलं काम म्हणजे माती मळून घेतली जाते. आता बघा, हे पूर्ण साचा भरायला जवळपास 1.5 ते 2 तास लागतात. त्याच्यामुळे तेवढा वेळ नाही आपल्याला, म्हणून मी आता तुम्हाला फक्त त्याच्या वरची प्रोसेस फक्त दाखवतो. ही अशी माती लावून झाल्याच्या नंतर हा काथ्यानंतर असं लावून घ्यायचा, जेणेकरून जरी मूर्ती व्हायब्रेट झाली किंवा त्याला क्रॅक गेली तरी त्याचा तुकडा पडणार नाही, ती पकडून राहते. त्यासाठी हा काथ्या वापरायचा. काथ्या लावून झाल्याच्या नंतर मग पुन्हा वरती अशी माती लावून घ्यायची, जेणेकरून तो काथ्या मातीमध्ये एकजीव होईल. हे असं लावून झाल्याच्या नंतर मग हे सगळे पार्ट असेच भरून घ्यायचे. ते भरून झाल्याच्या नंतर मग ते असं बसवून घ्यायचं. बसवून घेतल्याच्या नंतर मग ही जवळपास, आता छोटी मूर्ती आहे त्याच्यामुळे त्याला 3 ते 4 तास ठेवली तरी चालतंय. ती तशीच ठेवायची. त्याच्यानंतर ही पूर्ण अशी उभी करायची. आता हे आपण पूर्ण भरलेलं नाही त्याच्यामुळे उभं नाही करता येणार. बरोबर. ही उभी करून ठेवायची आणि नंतर मग त्याचा एक एक पार्ट सोडवायचा. हा हा. अशी ते आपली कच्ची मूर्ती निघते. ठीक आहे. त्या साच्यातून काढल्याच्या नंतर ही साधारणतः अशी कच्ची मूर्ती निघते. तिला साफ करून घ्यायची आणि नंतर मग त्याचे जे हात असतात, ह्या हातांचे साचे असे असतात बघा, ह्याचे 3 पार्ट आहेत, हे असे असतात. आणि मग ह्यांना सुद्धा जसा तो साचा भरला ना त्याचप्रमाणे यांना सुद्धा भरून मग ते हात काढून घ्यायचे. आणि मग तो हात काढल्याच्या नंतर मग तो इथून असा लागतो. जॉईंट केल्याच्या नंतर हे बघा, हे असे दिसतात. मग त्यांना थोडासा जॉईंट, जिथे जॉईंट असतो तिथं शेप देऊन घ्यायचं आणि मग ते फिनिश करायचं. आणि मग आपली मूर्ती अशी तयार होते कच्ची. आता बघा, ही 2 फूटची मूर्ती आहे. आता ह्याच सेम मॉडेलचं एका मला क्लायंटने कस्टमाइज, त्यांना गजमुख पाहिजे होता म्हणून त्यांना ह्याच मॉडेलचं हे करून दिलं. हे बघा, याला हे गजमुख केलंय मी, जशी त्यांची रिक्वायरमेंट होती तशी. अच्छा, म्हणजे हीच मूर्ती आहे? हीच मूर्ती आहे, त्याचं फेसिंग सेम मॉडेल आहे, फक्त मी चेहरा त्याचा गजमुख केलाय. ओके. ठीक आहे, तो दिलं होतं त्यानुसार ही बनवून दिलं त्यांना. हे पूर्ण हँडमेड आहे. ठीक आहे, हिला साचा वगैरे काही यूज केलेला नाही. ही त्यांना जशी पाहिजे होती तशी बनवून घेतली आपण. 1.5 फूट मध्ये केले. अशा पद्धतीच्या आपल्याकडे मूर्त्या आहेत. आज प्रत्यक्ष रूपी बाप्पा घडताना पाहिला तेव्हा कळलं की बाप्पा विकत घेताना आपण त्याची किंमत करतो, परंतु खरंच
हे घडताना जर आपण पाहिलं तर तो किती वेळा हातातून हाताला जातो, त्यानंतर त्यामागची किती मेहनत असते हे पाहता ह्यासाठी दिली जाणारी किंमत ही खरंच अनमोल असते. भले बाप्पा जरी आपल्या घरी 5 ते 10 दिवसासाठी येत असला तरी त्याच्या येण्याच्या चाहुलीनं दमल्या भागल्या शेतकऱ्याला, मुंबईतल्या चाकरमान्याला आणि लहान थोर मुलांच्या प्रत्येक दिवसाला तो येईल येईल या आशेने प्रत्येक दिवस हा आनंदमय करून जातो. चला तर मित्रांनो, वेळ झाली आता निरोपाची. जर तुम्हाला बाप्पाच्या पेंटिंगचे कलर काम कसे होते आणि बाप्पा प्रत्यक्ष रूपी कसा दिसतो हे पाहायचे असेल तर या व्हिडिओला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.